नाशिकमध्ये 21 पॅरा स्पेशल फोर्स वाघनख बटालियनचा 42वा वर्धापन दिन दिमाखात साजरा. भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि पराक्रमाची परंपरा जपणाऱ्या 21 पॅरा स्पेशल फोर्स वाघनख बटालियनच्या निवृत्त माजी सैनिकांचा 42वा वर्धापन दिन 11 फेब्रुवारी 2024 रोजी संभाजीनगर रोडवरील स्वप्नपूर्ती लॉन्स येथे अत्यंत दिमाखात आणि देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमस्थळी देशप्रेमाचा उत्साह, शौर्याच्या आठवणी आणि सहकाऱ्यांप्रती असलेली नाळ स्पष्टपणे जाणवत होती. कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांना मानवंदना देऊन करण्यात आली. रणांगणावर प्राणार्पण करणाऱ्या वीरांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पराक्रमाची आठवण जागवण्यात आली. दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून राष्ट्रसेवेचा संदेश दिला. यावेळी वीर नारी, वीर मातापिता तसेच युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. उपस्थितांच्या डोळ्यात अभिमान आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली होती. महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रमामुळे वातावरणात सांस्कृतिक रंगतही पाहायला मिळाली. कार्यक्रमात नाशिकच्या गांधीनगर येथील रामलीला कलाकारांनी सादर केलेला देखावा विशेष आकर्षण ठरला. सीतामाईंच्या 14 वर्षांच्या वनवासाच्या पार्श्वभूमीवर रावणाने केलेल्या अपहरणाचा लाईव्ह प्रसंग सादर करण्यात आला. या नाट्यमय सादरीकरणाने उपस्थित माजी सैनिकांनी आणि कुटुंबियांनी उत्स्फूर्त दाद दिली. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील 21 पॅरा स्पेशल फोर्सचे अनेक माजी सैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. सहकाऱ्यांच्या भेटीगाठींनी आणि जुन्या आठवणींनी वातावरण भारावून गेले. दरम्यान पुढील 43वा वर्धापन दिन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सुभेदार श्री गोरख ढमक यांनी दिली. कार्यक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले की सैनिक निवृत्त होतो, पण त्याच्या मनातील देशसेवेची ज्वाला कधीच निवृत्त होत नाही. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी तबरेज शेख, नाशिक. शुभ अवसर पर यहाँ पर जितने भी 22 पैरा स्पेशल फोर्स के पूर्व सैनिक इनके स्थापना दिन पर इस हॉल में जितने भी बैठे हुए 22 पैरा स्पेशल फोर्स के अधिकारीगण, सरदार साहिबान, मेरे प्यारे कमांडोज, वीर पत्नी, वीर माता पिता, युद्ध विकलांग सैनिक, फैमिली, बच्चे, मैं कमेटी की तरफ से आप सबका तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं और आपको ये बात कहना चाहता हूं. एक्चुअली मुझे बोलने नहीं आ रहा है, माझं हृदय दाटून आलं. मी विचार सुद्धा नव्हता केला की ज्या कामाची मी सुरुवात करीत आहे ते काम इतकं मोठं आकाशापर्यंत जाईल, पण ते आपल्या सर्वांच्या सहयोगाने आपण पुढे चालवलं. त्याच्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. हे कार्यक्रम असेच पुढे भरभराटीचे जावो, ह्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. आणि पुढील 43वा वर्धापन दिवस आपण सर्व मिळून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी करत आहोत. हे आपणाला पूर्व सूचना मी देत आहे. तरी माननीय सुभेदार ऑर्डिनरी कॅप्टन विठ्ठल खंडागे साहेब आणि माननीय सुभेदार ऑर्डिनरी कॅप्टन मनोहर राऊत साहेब यांनी कृपया स्टेजवर येऊन माझ्या हस्ते ते नारळ स्वीकारावे अशी विनंती करतो. जननी जन्मभूमिष्य स्वर्गादपि भरी असी, भरा नहीं जो भाव से बहती जिसमें रसदार नहीं, हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. आज 43वा वर्धापन दिन 22 पॅरा एसएफचा आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि वीर योद्ध्यांनो, आज आमच्या समोर जे सर्व हे शूर योद्धे बसलेले आहेत त्यांच्यापैकीच काही मराठाचे आहेत. म्हणजे 21 मराठा तिथपासून ज्यांनी सुरुवात केली ते आज 42 वर्षाचं हे छोटंसं
वटवृक्ष लावलं होतं, आता त्याचं एवढ्या मोठ्या फांद्या पसरल्या आहेत आणि आज खरं तर संपूर्ण जगभरामध्ये असं हे एक युनिट आहे ज्याच्यामध्ये की हे सर्व योद्धे बसले, त्यांचं काही ना काहीतरी छोटंसं योगदान आहे. आणि ज्यांनी वीरगती प्राप्त केलेली आहे अशा सर्व सैनिकांच्या प्रती माझं नमन प्रणाम. वीर नारी वीर पिता ज्यांनी आपल्या देशासाठी वीरगती प्राप्त केली अशा सर्व सैनिकांच्या प्रती मेरा नमन. आज आपण अशा मुकामावरती पोहोचलो आहोत की 42 आणि त्या 42च्या पाठीमागं जो इतिहास आहे तो खूप मोठा खडतर इतिहास आहे आणि त्या खडतर इतिहासातून आपण काहीतरी शिकत असतो आणि हमेशा शिकतच आज आपण या लेवलवरती पोहोचलेलो आहोत. त्यामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं, युनिटच्या नावासाठी ज्यांनी आपलं सर्व कार्य केलं, आपलं प्राणांची आहुती दिली, ते आहुती खरोखरच आज म्हणजे 6 सायटेशन मिळणं म्हणजे आज जसं बाळू मोहरे साहेबांनी सांगितलं, साधी गोष्ट नाही आहे की एवढ्या छोट्या अंतराळामध्ये एवढं मोठं कार्य करणं आणि त्या कार्याचं श्रेय जातं फक्त सर्व आपल्यावरती किंवा इथे बसलेल्या सर्व या आमच्या माऊलींवरती. जर योद्धे जर लढत असतील तर त्यांच्या पाठीमागे जर आपलं जर परिवार सांभाळत असेल, समाज सांभाळत असेल तर त्यांचंच मोठे खरं तर योगदान आहे आणि त्या योगदानाला कधीही आपण कमी पडलाच नाही. त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. 21 पॅरा एसएफचा आजचा हा जो वर्धापन दिन आहे त्याच्यासाठी आपण इथे जमलेले सर्व कर्नाटक, बेंगलोर किंवा संपूर्ण महाराष्ट्राची टीम किंवा गोव्याची टीम यांचे सर्वांचे आभार. आणि आपण इथे आल्याच्या नंतर ज्यांनी आमच्या 21 पॅरा एसएफच्या रेसिंग डेची सुरुवात केली असे आमचे गुरुजी सुभेदार गोरख धमक साहेब, त्यांच्या प्रती नमन त्यांना. आणि तसेच आमचे सर्व गुरुवर्य आणि माझे सर्व साथी ज्यांनी आज हॉर्नरीवरती सर्व आहेत, हॉर्नरी कॅप्टन बनलेले आहेत, पण काही अशा गोष्टी त्यांनी आपल्या इतिहासामध्ये घडवून गेल्या आहेत की त्याचा इतिहास आज 21 SF मध्ये केलं जातं. आणि आम्ही जो ज्यांना सोडून पाठीमागं आलेलो आहोत, आमची मुलं जी पाठीमागं आम्ही सोडून आलेलो आहोत ती पोरं आज 21चं नाव कुठेतरी रोशन करतायत सगळ्याच बाबतीमध्ये. आणि त्यांचं जो आम्ही शिकवलेलं त्यांचं जे शिक्षण आहे ते कुठल्या तरी कामी येतोय. आणि हेच त्यांच्या प्रती आमचं फक्त एक 21 पॅरा प्रती एवढंच सांगणं आहे की आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की आमचं जर 21चं नाव जे आहे खरोखरच या जगाच्या पातळीवरती उंच लेवलवरती पोहोचेल. आणि सर्वात पहिलं राष्ट्र प्रथम, तिरंगा प्रथम. आणि माझा 21 पॅरा एसएफच्या सर्व जवानांना नमन करतो. मला बोलण्याची इथे संधी दिली त्यासाठी आपल्या सर्वांचे